तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग होता संध्याकाळी स्टार्ट. तर मित्रांनो, मी आता जात आहे विक्रमगड येथे सीएनजी भरण्यासाठी. आपल्या गाडीचा पूर्ण सीएनजी संपलेला आहे. तर मित्रांनो, जस्ट जात आहे सीएनजी भरण्यासाठी. आता वाजलेत 6. तर मित्रांनो, बघूया सीएनजी भेटतोय का काय. तर चला तर व्हिडिओ एंड पण बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. चला तर बघा पुढचा व्हिडिओ. मी जात आहे केगव्यावरून दादड्यावरून विक्रमगड. बघा मित्रांनो, रस्ता पण खूप चांगला आहे, परंतु फक्त तिकडे विक्रमगड ते तलवाडा रोड हा जरा थोडासा मध्ये मध्ये खराब आहे. तर मित्रांनो, आपले ब्लॉग तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करा. नवीन चॅनल आहे विक्रमगडवाला ब्लॉगर. तर तुमचा भाऊ आहे, तर मित्रांनो नक्कीच आपल्या व्हिडिओला सपोर्ट करा. आता मी जस्ट केगवा सोडलेला आहे आणि आता नांदालपडा या ठिकाणी पोहोचत आहे. रस्ता मध्ये मित्रांनो थोडा खराब होत आहे, तर सरकारने पण लक्ष द्यायला पाहिजे रस्त्यांकडे. मस्त मित्रांनो, संध्याकाळ पण झालेले आहे. आमच्याकडे भरपूर झाड आहेत. झाडांची किंमत थोडी सुद्धा नाही आमच्याकडे. भरपूर झाड आहेत आमच्याकडे. सूर्य सुद्धा मस्त दिसत आहे. सनसेटचा टाइम झालेला आहे आणि आपण निघालेला आहे जास्त विक्रमगडला सीएनजी भरण्यासाठी. आपली गाडी आहे मित्रांनो. गाडी कोणती असेल नक्की कमेंट मध्ये कमेंट करा. फक्त 3 महिने झालेले आहेत आपल्याला गाडी घेऊन. तरी काय थांबलेले आहेत. कदाचित काहीतरी झालं असेल म्हणून थांबलेलं असेल. विश्रांती घेण्यासाठी थांबलेलं असेल. असो, आपल्याला काय, आपल्याला जायचं आहे सीएनजी भरण्यासाठी. मित्रांनो, सूर्याची किरण डायरेक्ट डोळ्यावरती येत आहे. एका हातामध्ये मोबाईल पकडलेला आहे आणि एका हाताने गाडी चालवते. व्हॉट्स द स्टिच. काय भरोसा नाही मित्रांनो. जस्ट आलो आणि 2 पिल्ले धावत आली डायरेक्ट गाडी खाली. अरे कोंबडीची पिल्ले पण एकदा धावत आली, पण नशीब मेली नाही. चालनी पैसे मागितले असते आपल्याकडे. तर आता जस्ट पोहोचलेला 0वर पोहोचलाय, 0वर. आणि आपला सीएनजी पण तसाच झालेला आहे, एकदम 0वर. हे आहे राम मंदिर. इथेच आपली पालखी असते, पण यावर्षी का तिथं आलं नाही. तर तुम्ही जर आला असेल तर नक्की कमेंट करा कोण कोण आला होता या पालखीला. आपल्याला काय येता नाही आलं यावर्षी. सीएनजी तर भरण्यासाठी निघाला, पण एवढी गर्दी असते ना सीएनजी भरण्यासाठी. बघूया आता आपल्याला कितवा नंबर भेटतोय. जाम लांब लाईन असते आणि मित्रांनो 7-8 वाजता सीएनजी भरायला. तर मित्रांनो, सीएनजीची गाडी जर घ्यायचा विचार असेल तुमचा तर अजिबात घेऊ नका गाडी. मला आता असं वाटतं की गाडी घेऊन ना फसलोय. आपल्याला वाटतं की थोडी सीएनजीची गाडी घेतल्यावर परवडते मित्रांनो सीएनजी गाडी, परंतु त्रास पण तितकाच आहे. अक्षरशः 3-3 तास लाईनीमध्ये उभं राहावं लागतं, तेव्हा कुठेतरी जाऊन सीएनजी भेटतो. पंपवाल्याने पण थोडस उपकार दाखवा आणि करा काहीतरी आमच्यासाठी पण. तर आता पोहोचलेला आहे दादडा आश्रमशाळा क्रॉस केलेला आहे आता. तर मित्रांनो, आपण आता पोहोचलेलो विक्रमगडच्या थोड्याशा 1.5 किलोमीटर मागे हा पूल आहे मित्रांनो. या पुलाला काय म्हणतात, पुलाला विशेष नाव आहे मित्रांनो. ज्याला कोणाला हे पुलाचं नाव माहित आहे ते नक्की कमेंट करा. तर आपण आता खाली उतरूया. आणि ही आपली गाडी मित्रांनो, बघू शकता. आलेला आहे तो.
ते आहे वीटपट्टी. वीटपट्टीचं काम चालू आहे इकडे. आणि या ठिकाणी पोरं बघा मित्रांनो, छोटी छोटी पोरं आंघोळ करत आहेत. या पुलावर आता आपण भरपूर टाइमपास केलेला आहे आणि आता इथून आपल्याला निघावं लागेल, कारण बघूया तिकडे CNG पण किती लाईन आहे ते. कारण आता लाईन तर भरपूरच दिसेल, पण तुम्हाला एक लास्ट पॉईंट दाखवतो मित्रांनो. छोटी छोटी मुलं आहेत तिथे. आय होप मला दिसत असते. एकाला थंडी लागली, एक पळत आहे आणि बाकीचे बघू शकता ही आंघोळ करत आहे. मित्रांनो ही मजा असते लहानपणीची आंघोळ करण्याची. तर याच्यामध्ये आपले बसूया आणि लवकरच आपल्याला निघावं लागेल. तर चला तर निघूया आपण. बघूया CNGला किती टाइम लागतो ना. तर मित्रांनो हा CNG पंपाच्या जवळजवळ पोहोचलेला आहे. तर बघूया काय होते. लाईन किती मोठी आहे. नशीब आपलं आहे की लाईन जवळच आहे, आपला नंबर लवकरच लागेल. तर मित्रांनो आज नशीब आहे, नाही तर एवढी लांब लाईन असते ना की सांगू शकत नाही. एवढी लांब लाईन असते. तर आज आपला लवकरच नंबर लागेल CNG साठी.